सर्वांना क्रांतिकारी जय मल्हार. श्रीमंत राजे मल्हारराव होळकर जयंती उत्सव भाग 3 आपण पाहणार आहोत. या भागामध्ये मल्हाररावांच्या कार्याची आणि सुरुवात आणि त्यांचा कर्तृत्वाचा दबदबा हा अवघ्या काही वर्षात मल्हारराव होळकरांनी कसा निर्माण केला, प्रसंगावधान कसे राखावे आणि भावी शासक होण्याची जी वाटचाल आहे ही मल्हारराव कशी सुरुवात करतात, हा भाग आपण तिसरा बघणार आहोत. मल्हारराव होळकरांचं बालपण हे दऱ्याखोऱ्यात डोंगर वस्त्यात फिरताना झालं आणि त्याचा फायदा हा पुढील शासक म्हणून त्यांनी कसा करून घेतला, हाही विषय खूप महत्त्वाचा आहे. मल्हारराव होळकर बालपणी मेंढ्या चारत आणि त्यांना घेऊन एका मुलखातून दुसऱ्या मुलखात जात तेथील भौगोलिक स्थिती काय आहे याचाही अभ्यास भावी शासक मल्हारराव होळकर हे करत असत. मेंढ्या चारतानाही त्यांचा दूरदृष्टी आपण बघू शकतो की त्यांनी किती दूरदृष्टीने प्रत्येक विषय मांडत गेले आणि आपल्या कार्याचा जो गौरव आहे तो त्यांनी प्रत्यक्ष केला. मल्हारराव होळकर यांनी जो संघर्ष बालपणी त्यांनी केला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. अवघ्या 3 ते 4 वर्षाच्या वयात वडील वारले आणि 13 ते 17 वर्षाच्या वयात आईसुद्धा सोडून गेली आणि ही घटना खूप वेदनादायी असतं की माणसाचं जे रक्षण करते आणि पालन करते असतात तेच सोडून गेल्यानंतर त्या मुलाला काय समस्या असतात ह्या आपण विचार न केलेला बरा. यातूनही वाटचाल करणारे मल्हारराव होळकर थांबतील ते मल्हारराव कसले या उक्तीप्रमाणे मल्हारराव होळकरांनी आपला दबदबा कायम करण्यासाठी बालपणातील संघर्षालाच शस्त्र बनवून आणि भोजराज बारगळमामा यांनी शिकवलेल्या शास्त्रानुसार वाटचाल करत त्यांनी स्वतः घोड्याचीही देखभाल सुरू केली. घोड्याची देखभाल करत असताना मामांनी त्यांना सरदार कदमबांडे यांच्यासोबत युद्धकौशल्य शिकवण्याचं आणि त्यांना युद्ध पारंगत करण्याचा जो एक संकल्प केला तो खरोखर खूप स्तुत्य संकल्प आपल्याला म्हणायला हवा. कारण मल्हारराव होळकरांना घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक, सर्वात वेगवान घोडेस्वारी, निशाणेबाजी ह्या सर्व गोष्टीत पारंगत करून बाल मल्हारीला त्यांनी युद्धाचेही धडे, आक्रमण कसं करायचं आणि त्यातून आपल्याला काय मिळालं काय न मिळालं याचंही लेखाजोखा हा मल्हाररावांना मामांनी शिकविला आणि एकुलत्या एक आपल्या मुलीला त्यांनी मल्हाररावांच्या स्वाधीन केलं. गौतमाबाईचा आणि मल्हाररावांचा विवाह हा तसा तर खूप योगायोग मामाची मुलगी मिळणं हे म्हणजे एक भाग्यच मल्हाररावांचं म्हणायला हवं आणि मल्हाररावांचं कर्तृत्वही तेवढंच त्याच उंचीचं असल्यामुळे मामांनीही तो निर्णय घेतला. मल्हारराव होळकरांनी 150 घोडस्वारापासून सुरुवात केलेले 150 सैनिकापासून सुरुवात केलेली आपली स्वतंत्र फौज तयार करून भोजराज बारगळमामा आणि कदमबांडे यांच्या सहकार्याने त्यांनी पुढील मोहिमा आखण्याचं ठरविलं आणि यामध्ये मल्हारराव होळकर हे स्वतः चाणाक्ष असल्यामुळे प्रसंगावधान कसं राखायचं आणि त्यातून आपल्या सैन्यालाही पालनपोषण कसं करायचं याचं संपूर्ण ज्ञान मल्हाररावांनी बालपणातच घेतलं.
अवघ्या 15 वर्षाच्या वयातच मल्हारराव घोड्यावरती बसले आणि युद्धाला निघाले. खरंच हा संघर्षमय जीवन प्रवास मल्हारराव होळकरांचा सर्वांनी अभ्यासावा आणि मल्हारराव होळकर हे भावी पिढीला कसे आपले आयकॉन बनतील याकडे आपण लक्ष केंद्रित करावं. कारण बघा बालवयात अवघ्या 3 वर्षाच्या नंतर वडील वारतात. त्यानंतर आई वारते. स्वतःच्या घरदार सगळं दुसऱ्याच्या ताब्यात जातं. तरीही न थांबता आपली जी भावी शासकाकडे वाटचाल मल्हाररावांनी केली, तिचं कौतुक हे आपण तोंड भरून करायला पाहिजेत. आणि मल्हारराव होळकरांचा इतिहास हा किती ज्वलंत आणि उज्ज्वल आहे, हे आपण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. मल्हारराव होळकर यांनी स्वतः एवढ्या हाल-अपेष्टा आणि सर्व त्रास सहन करूनही त्यांनी आपलं लक्ष विचलित न होऊ देता पुढील वाटचाल ही किती योग्य दिशेने केली, हे आपण आजही बघू शकतो. आज पाहता आपण संख्येने कमी असलो तर आपण अगोदरच शस्त्र खाली टाकतो. मल्हाररावांची युद्धनीती आपण अभ्यासावी आणि आपण संख्येने जरी कमी असलो, आपल्याकडं सुखसुविधा जरी कमी असल्या, आपल्याकडं युद्धसामुग्री जरी कमी असली, तरी आपण त्यातून कसा मार्ग काढावा, हे जर आपल्याला शिकायचं असेल, तर नक्कीच आपण मल्हारराव होळकर यांचा जीवनप्रवास आणि त्यांचं युद्धकौशल्य, त्यांचं प्रसंगावधान हे आपण बघायला हवं. हा 3रा भाग तसा तर जास्त काही उल्लेख नसता मल्हाररावांनाच अर्पण आहे. मी संदीप मिटकरी आपली रजा घेतो. सर्वांना क्रांतिकारी जय मल्हार, जय राजे यशवंत.